राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. मराठी साहित्यात रहस्यकथांचा वाचक वर्ग खूप मोठा आहे. आजही रहस्यकथा मोठ्या आवडीने वाचल्या जातात. रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर आणि गुरुनाथ नाईक यांच्या सन्मानार्थ राजहंस प्रकाशनानं घेतलेल्या रहस्य सन्मान कादंबरी स्पर्धेतील द्वितीय क्रमांक विजेती कादंबरी म्हणजे द सिक्रेट मिशन. या कादंबरीच्या लेखिका राधिका कुलकर्णी आज आपल्यासोबत कादंबरीवर गप्पा मारण्यासाठी खास उपस्थित आहेत. राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी मोहिनी मेढेकर मनापासून स्वागत करते. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. राधिका कुलकर्णी लिखित द सिक्रेट मिशन या कादंबरीची ओळख आज आपण करून घेणार आहोत. राधिका, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. राधिका कुलकर्णी यांनी BSc MA इंग्रजी B.Ed हे शिक्षण घेतलं असून महाविद्यालयीन मासिकातून त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. फिटे अंधाराचे जाळे, कांचनयुग, देवतारी यासारख्या लघुकथा प्रतिलिपी आणि इरासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून वर्गमित्र, विघ्नहर्ता, म्हणून जग फस्त या दीर्घकथाही त्यांच्या प्रसिद्ध आहेत. दिवाळी अंकांसाठीही त्यांनी आजवर बरंच लिखाण केलंय. द सिक्रेट मिशन ही त्यांची पहिली रहस्य कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. मला वाटतं आता आपण आपल्या संवादाला सुरुवात करूया. नक्कीच. पहिला प्रश्न, सर्वात प्रथम राजहंस प्रकाशनाने आयोजित केलेल्या रहस्य सन्मान कादंबरी लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळालेल्या तुमच्या कादंबरीला तर तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. या स्पर्धेत भाग घ्यावा आणि या विषयावर कादंबरी लिहावी असं तुम्हाला का वाटलं? खरं तर ह्याच्या सुरुवात सांगायची झाली तर एक लेखक म्हणून माझी लिखाणाची सुरुवात साधारण 2015च्या आसपास सुरू झाली आणि मी बऱ्याच प्रकारचं लिखाण केलं, जसं की कौटुंबिक, सामाजिक, महिलांविषयक, प्रेमविषयक अशा बऱ्याच प्रकारचं लिखाण झाल्यानंतर रहस्यकथा मात्र मी कधीच लिहायचा प्रयत्न पण केला नाही आणि माझी तशी हिंमतही होत नव्हती. रहस्यकथा वाचायला मला प्रचंड आवडायच्या, परंतु त्यातलं रहस्य कायम शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याचं जे कसब असतं ते आपल्यात आहे की नाही ह्याविषयीच मला शंका असायची आणि म्हणून मी प्रत्येक वेळी तो प्रयत्न करताना सुरू तर व्हायचे आणि पुन्हा स्वतःलाच मागे घेचायचे. मग ही स्पर्धा जेव्हा माझ्या समोर आलं तेव्हा मग मी विचार केला की ह्या बाबतीत आपण आता विचार करून बघायला हवं. एका लेखकाने लिखाण करायचं तर सगळ्याच प्रकारच्या लिखाणांना हात घातला पाहिजे लिहिण्यासाठी आणि तो एक प्रयत्न म्हणूनच मी त्याची सुरुवात केली. फार फार तर काय होईल, एखादं बक्षीस मिळणार नाही, पण एक कथा लिहिण्याचं समाधान मला मिळेल, एक प्रयत्न केल्याचं समाधान मिळेल आणि म्हणून मी या कथेची सुरुवात केली लिखाणाची आणि असा याचा जन्म झाला म्हणायला हरकत नाही. वाह! या कादंबरीची पार्श्वभूमी ग्रामीण आहे. कादंबरीत वर्णन केलेलं गाव, मंदिर हे इतकं सगळं अस्सल आहे की वाचकांच्या नजरेसमोर अक्षरशः चित्र उभं राहतं आणि हे या लेखनाचं, तुमच्या कादंबरीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही. तर याविषयी काय सांगाल? ह्याविषयी सांगायचं झालं तर माझं जे लहानपण आहे, जन्म आहे, तो नगर जिल्ह्यातल्या संगमनेर या छोट्याशा गावात झालेला आहे. संगमनेर ह्या गावामध्ये सुद्धा मोठमोठे वाडे आणि पुरातन मंदिरं वगैरे होती आणि तिथेही एक महादेवाचं अतिशय पुरातन मंदिर वेशीलगत होतं गावाच्या आणि त्या वेशीच्या पुढे नदी वगैरे व्हायची. तर आपल्या बालपणीचा जो एक 10-12 वर्षांचा काळ आपण जिथे कुठे घालवतो त्या आपल्या सगळ्या आठवणी ना मनाच्या कप्प्यात इतक्या घट्ट कोरलेल्या असतात की पुढे कधीतरी त्याचा आपसूक असा वापर होऊन जातो पण आपल्याला ते कळत सुद्धा नाही. तर कदाचित माझं लिखाण करताना ह्याच्यात ज्या ज्या काही घटना किंवा मंदिर किंवा वास्तू वगैरे आलेल्या आहेत लिखाणामध्ये त्याच्यात त्याचा वापर तर झाला, पण मला आज हा प्रश्न विचारल्यानंतर सुचलंय की कदाचित त्या संगमनेरमध्ये ज्या ज्या लहानपणी आम्ही वेळ घालवलाय
त्या सगळ्या आठवणींचाच हा परिपाक असावा बहुतेक. निश्चितच. या कादंबरीत मुख्य पात्र हे इन्स्पेक्टर धनेशचं आहे. आपण कथानायिका दुर्वा ही खूप उशिरा येतीये कादंबरीमध्ये, तर याचं काही खास कारण आहे का? कारण थोडंसं वेगळं आहे. खास असेल की नाही ते आता वाचकांनी ठरवायचं. पण आत्तापर्यंतच्या ज्या काही रहस्यकथा मी वाचनात माझ्या आल्या किंवा चित्रपट बघतो किंवा एखादी सिरियलही बघतो आपण, त्याच्यामध्ये पुरुष पात्र किंवा त्याच्यात नायक हाच एकमेव व्यक्ती असतो, जो की सगळ्या कथेचा सूत्रधार असतो. आणि त्याचप्रमाणे माझ्याही कथेचा मुख्य नायक धनेश हा पहिल्यांदा माझ्या डोक्यात तयार होता. त्याप्रमाणे मी लिखाण सुरू केलं आणि लिखाण सुरू होऊन एक 8 ते 10 प्रकरणं झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, की या कथेच्या स्टोरी किंवा या कथेमध्ये कुठेही भावनिक ओलावा नाहीये. आणि भावनिक ओलावा तेव्हाच त्या कथेमध्ये दिसतो जेव्हा एखादं स्त्री पात्र त्यामध्ये येतं. मग ती व्यक्ती कोणीही असू शकते, मैत्रीण असेल, आई असेल किंवा कोणीही असेल. मग माझ्या त्या पद्धतीने विचार सुरू झाला. 8 प्रकरणानंतर लिखाण थांबलं. मी विचार केला आणि मग आता धनेशच्या तोडीस तोड असं कुठलं तरी एखादं स्त्री पात्र इथे कसं घालता येईल या कथानकात, ह्याचा विचार करून मग दुर्वाचा जन्म झालेला आहे या कथानकात आणि म्हणून तो उशीर झालाय. आणि आपण म्हणतो ना, देर आये दुरुस्त आहे, तशी दुर्वा अगदी वेळेवर आणि योग्य वेळी आली तिथे. बरोबर. आणि मला वाटतं की दुर्वा जेव्हा कादंबरीत येतीये, तिचा प्रवेश होतोय, त्यामुळे कादंबरी अशी बॅलन्स्ड वाटतीये, असं पण असेल हो, नक्कीच. कारण एकच एक कथानक एकसुरी होतं. कारण बरोबर. तो रहस्य आहे आणि शोधतोय, मग तो पोलिसीच्या सगळ्या घटना घडतायत. त्याच्या पलीकडे जाऊन त्या कथानकामध्ये कुठलाही एखादा आपण पारिवारिक असा एक फील असतो, टच असतो, तो त्यात कुठेही यायला वावच नव्हता. कारण ज्यांच्या घरात धनेश राहतोय, त्यांच्या घरातली म्हणजे कॉन्स्टेबल जगदाळेंचीच ही मुलगी दाखवली आहे मी. जे वाचकांना पुस्तक वाचल्यानंतर कळेल की ही पात्र कोण आहेत. तर ती दुर्वा जर तिथे नसतीच, तर जगदाळे आणि धनेश यांचं नातं फक्त एक ऑफिसर आणि कॉन्स्टेबल इतकंच राहिलं असतं. त्याच्या पलीकडे ते नातं जेव्हा जातं, तेव्हा त्याच्यात कोणीतरी एक सहभागी असतो आणि तो धागा जोडणारी व्यक्ती म्हणजे तिथे दुर्वा आहे. म्हणून दुर्वाला खरं तर या कथेमध्ये सगळ्याच अँगल्समधून खूप महत्त्व आहे. अगदी बरोबर. लेखक जेव्हा एखादी कलाकृती साकार करतो, तेव्हा ती साकारताना एखादं पात्र विशेष आवडीचं होतं. तर तुमचं या कादंबरीतलं सगळ्यात आवडीचं पात्र कोणतं? खरं तर हा प्रश्न म्हणजे एखाद्या आईला असं विचारायचं, खरंय. की तुला तुझ्या सगळ्या मुलांमधला कोणतं मूल जास्त आवडतं? तर तसे तर मीच त्यांना जन्माला घातलंय, त्यामुळे ती सगळी पात्र माझ्या विशेष आवडीचीच आहेत. पण बऱ्याचदा असं होतं, की जी कोणती कथा आपण लिहितो किंवा चित्रपट बघतो, त्यातला जो मुख्य नायक असतो ना, त्याच्या भोवती सगळं कथानक फिरत असतं. शेवटसुद्धा त्याच्याबरोबर होतो आणि तो यशस्वीपणे तो सगळ्याचा शोध लावतो. म्हणून ती जी मुख्य नायक किंवा नायिका जी व्यक्ती असते, तीच सगळ्यांच्या आवडीस पात्र होत असते. परंतु लेखिका म्हणून मी जेव्हा हे सगळं लिहित होते, तेव्हा एका गोष्टीचा माझ्या डोक्यात असा विचार आला, की कुठली समोर दिसणारी व्यक्ती जेव्हा यशस्वी होत असते, तेव्हा त्याच्या पाठीमागे 10 हात असे आधाराचे असतात. त्या 10 हातांना कुणीही बघत नसतं आणि त्यांना कुणी फारसं महत्त्व देत नाही त्यामुळे. तर या कथेमध्ये जर तसं बघितलं तर धनेश सगळ्या कारकिर्दीमध्ये यशस्वी होण्यासाठी त्याला जो हातभार मिळतो किंवा त्याला जे पाठबळ मिळतं ते आहेत कॉन्स्टेबल जगदाळे. ते अनुभवी आहेत. खूप वर्षापासून या नोकरीमध्ये असल्यामुळे त्यांचा त्या गावाबद्दलचा सगळा खडानखडा त्यांना अभ्यास आहे, माहिती आहे आणि त्या सगळ्या माहितीच्या जोरावर धनेश आपली प्रत्येक गोष्ट यशस्वीपणे पार पाडत असतो, कुठलीही कामगिरी. आणि त्याचबरोबर ते फक्त त्यांचे कॉन्स्टेबल असं नाही, तर ते मित्र आहेत. एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांचं कॅरेक्टर लिहिताना मला असं वाटत होतं, की एक फादरली फिगर म्हणून आपण म्हणतो, बरोबर. तसे ते जगदाळे धनेशसाठी होते, त्या पूर्ण कथानकामध्ये. आणि म्हणून मला जगदाळे कॉन्स्टेबल ही भूमिका अतिशय स्वतःच्या जवळची वाटते. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. कॉन्स्टेबल जगदाळे हे दुर्वाचे वडील आहेत. शिवाय धनेशच्या प्रत्येक कामगिरीत
त्यांची खूप मोलाची मदत होतीये. त्यांना गावातल्या मंदिराची किंवा इतर ऐतिहासिक संदर्भाची पूर्ण खडानखडा माहिती आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं जगदाळेंचं पात्र हे वाचकांच्या सुद्धा खूप आवडीचं नक्कीच असेल. ही कादंबरी एक रहस्यकथा जरी असली तरी त्यामध्ये विज्ञान आहे, ऐतिहासिक संदर्भ आहेत. तर हे तुम्ही कसं साधलं? आता ह्या बाबतीतही मी जरासा विचार असा केला, की आपल्याकडे पूर्वज इतके हुशार होते. त्यांच्याजवळ कुठलंही Google नव्हतं. आताची जी सगळी आपल्याला माहिती मिळवण्याची साधनं आहेत, ती त्या काळी उपलब्ध नव्हती. तरीसुद्धा वेगवेगळ्या म्हणजे जडीबुटी, त्यांचे औषधं बनवणं, या गोष्टी किती पूर्वापार आपल्याकडे आहेत. आयुर्वेदाचे ग्रंथ आहेत. मग त्यावेळी त्यांच्याकडे असं काय होतं, ज्यातनं त्यांनी या सगळ्या गोष्टींचा शोध लावला? जसं हे जीवनशास्त्र आहे किंवा वनस्पतीशास्त्र आहे, त्याचप्रमाणे रसायनशास्त्राचाही आपल्याकडे प्रचंड वापर झालेला आहे. पूर्वीचे सगळे ग्रंथ ज्या पानांवर लिहिले जायचे, त्याची जी शाई बनवली जायची टाकासाठीची, ती सुद्धा अशाच कुठल्यातरी वनस्पतीचा रस असायचा, जो कितीही कालखंड गेला तरी पुसला जायचा नाही. तर ह्या सगळ्याचा शोध किंवा त्याचं विज्ञान त्यांना पूर्वीपासून माहीत होतं. त्याचा वापर ते करत होते आणि पिढ्यानुपिढ्या ते अभ्यास ती माहिती एका पिढीकडून दुसऱ्याकडे जात होती. दैनंदिन जीवनात वापर होत होता. फक्त त्याचा उहापोह व्हायचा नाही किंवा ते सांगितलं जायचं नाही, की अरे हे रसायनशास्त्र आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जर वापर आपण आपल्या कथेसाठी करून घेतला, तर वाचकांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल, की आपले पूर्वज फार हुशार होते आणि विद्वान होते. त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे समावेश केला. आणि ऐतिहासिक असं ह्यासाठी, की शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बऱ्याच साऱ्या भग्न झालेल्या मंदिरांचे जीर्णोद्धार केले आणि त्यांना पुन्हा एकदा नव्याने उभारलं सगळ्यांसाठी. तर असे आपल्याला पुष्कळ पुस्तकांमधून किंवा वेगवेगळ्या बखरींमधून वाचनासाठी ही माहिती मिळते. मग त्याचा वापर जर आपण आपल्या लिखाणासाठी जोड लावून केला तर कसं राहील, हा विचार करून मग मी त्याची ऐतिहासिक जोडही लावली आणि मला वाटतं ती बऱ्यापैकी लोकांच्या पसंतीसही उतरली. नक्कीच. आणि तेच मला दाखवायचं होतं, की हे आपण म्हणतो पूर्वज, मागच्या लोकांना काय कळतंय हे सर्वसाधारणपणे सहज पटकन बोललं जातं. पण त्यांना खरंच खूप कळत होतं. हेच मला त्यातनं दाखवायचंय. त्या सगळ्यांना ट्रिब्यूट आणि रिस्पेक्ट द्यायचा आहे, की खरंच ते हुशार होते. त्यांच्याजवळ संसाधनं काही नसताना ते हुशार होते. आपण वैज्ञानिक संदर्भाविषयी बोलतोय, तर मला वाटतंय की त्या संदर्भातला एक प्रसंग आता आपण ऐकूयात. Hello. Is it Mr. R. Ranganathan? Yeah, speaking. Who is this? अबे साले रंगे, मेरा नंबर भी सेव नहीं किया तेरे पास. अबे कौन? सालिया तू धन्या. What is सरप्राइज यार. आज इतने सालों बाद इस गरीब की याद कैसे आई तुझे? कम से कम मुझे याद तो आई. तू तो साले सारे दोस्तों को भूल गया. हाँ, पिछले साल गोवा में गेट टुगेदर हुआ था, तब भी नहीं आया था तू. अरे नहीं रे, बहुत मन था, लेकिन मेरे थीसिस का सबमिशन था ना. ऊपर से बच्ची के एडमिशन की प्रोसीजर चल रही थी. आजकल बच्चे के एडमिशन के लिए पेरेंट्स के ही इंटरव्यू ले जाते हैं ना. क्या जमाना गया है देख. इसीलिए नहीं आ पाया. पर साले तुझे कैसे पता होगा? न बीवी न बच्चे. अबे लेटेस्ट स्टेटस क्या है तेरा? हाँ, जिंदगी में कभी शादी करने का इरादा भी है क्या, या ऐसे ही बैचलर्स लाइफ जीनी है मरते दम तक? अबे मुझे बोलने भी दोगे या खुद ही सारे सवालों के जवाब ढूंढ लोगे? हाँ. सॉरी. तो चल बोल, आजकल कहाँ है? हाँ, क्या कर रहे हो बॉस? तुम्हारे चर्चे तो आए दिन सुनने में आते हैं. रियली फीलिंग वेरी प्राउड ऑफ यू. अब फिर से तुम भी शुरू मत हो जाओ. मुझे याद है, कॉलेज में तुम बहुत शांत शांत सहमे सहमे से रहते थे. देख रहा हूं कि शादी के बाद आदमी का बोलना बंद हो जाता है, और तुम हो कि बोले जा रहे हो. आखिर माजरा क्या है भाई? हाँ, कभी भाभी के सामने बोलती बंद तो नहीं होती ना? अरे शादी का लड्डू खाए बगैर ही शादी के साइड इफेक्ट्स बहुत अच्छे से पता कर लिए तुमने. हाँ, कहीं छुप छुप के शादी तो नहीं कर ली बे? की तो नहीं, लेकिन बहुत जल्द करने वाला हूं.
वाओ, दैट्स ग्रेट न्यूज यार। कौन है लड़की? हाँ, क्या करती है? प्यार का चक्कर है या पेरेंट्स ने फिक्स की है? अबे तू मुझे कुछ बोलने तो दे। कब से तू ही सवाल पे सवाल किए जा रहा है। अब थोड़ी देर बिल्कुल चुप और मेरी बात सुन। तो फिलहाल मैं स्पेशल इन्वेस्टिगेटिंग सेल में एक इंपॉर्टेंट केस के लिए नासिक जिले के एक छोटे से गांव भालेवाड़ी में पोस्टेड हूँ। बहुत सारे मिसिंग केसेस की इन्वेस्टिगेशन के लिए मुझे यहाँ भेजा गया है। वहाँ एक सीनियर कांस्टेबल के जगदाड़े उनकी बेटी है, दुर्वा। आई एम इन लव विथ हर। लव एट फर्स्ट साइट कह सकते हो। एंड फॉर्चुनेटली शी ऑल्सो इज इन लव विथ मी। हाँ, मतलब आग दोनों तरफ बराबर लगी हुई है। हम्म, कुछ ऐसा ही समझ लो। लेकिन उसमें एक दिक्कत है यार। दिक्कत? कौन सी? वो उम्र में छोटी है बहुत। मतलब क्या अंडर एज है क्या बच्ची? अबे पुलिस होकर खुद ही रूल तोड़ रहा है क्या? अरे नहीं रे, वैसी कोई बात नहीं। सिर्फ हम दोनों के उम्र में ज्यादा डिफरेंस है। कितना है डिफरेंस? होगा कोई 8-9 साल। हम्म, लेकिन वो तो जानती है ना सब। हाँ, वो तो जानती है, पर अभी उसके पेरेंट्स को इस बारे में कुछ भी नहीं पता। मैंने सोचा जैसे ही ये केस सॉल्व होगा सब बता दूंगा, पर ये केस बहुत उलझी हुई है। उसी सिलसिले में तुम्हें फोन किया। शायद तुम मेरी कुछ मदद कर सको। अबे धन्या, मैं ठहरा रिसर्च वाला आदमी और तेरा काम बाल की खाल निकालना। क्या तुझे सचमुच लगता है कि मैं तेरी कुछ मदद कर सकता हूं? शायद कुछ क्लू मिल सकता है। मैंने सुना है कि हाल ही में तुमने तुम्हारी पीएचडी किसी लिक्विड्स की विस्कोसिटी एंड समथिंग समथिंग लाइक दिस ऐसे सब्जेक्ट में कंप्लीट की है। मैं राइट? ब्रावो, क्या मेमोरी है तुम्हारी। यस, यू आर राइट। रिलेटिविटी ऑफ विस्कोसिटी एंड कंडक्टिविटी ऑफ फ्लूइड्स एंड इट्स एनालिटिकल डिफरेंस, यही सब्जेक्ट था। लेकिन मेरी पीएचडी का तुम्हारे इन्वेस्टिगेशन से क्या संबंध? नॉट एग्जैक्टली, बट एक डाउट है जो शायद तुम ही एक्सप्लेन कर सकते हो। कैसा डाउट? एक्चुअली पूरा डिटेलिंग तो मैं नहीं कर पाऊंगा, लेकिन क्या मुझे तुम इतनी जानकारी दे सकते हो कि ऐसे भी कोई लॉक्स अवेलेबल है जो किसी लिक्विड को पोर करने से खुलते हैं? और अगर है तो उनका फंक्शनिंग कैसे होता है? इस बारे में कुछ जानकारी दे सकते हो? हम्म, देख धन्या, आजकल सिक्योरिटी के लिए बहुत से फाइनेंशियल फर्म्स, इंस्टीट्यूट्स ऐसे लॉक्स बनवाते हैं जहां कोई विशिष्ट घनता का द्रव अगर डाला जाए तो ही वो लॉक्स खुलते हैं। अन्य किसी चीज से वो नहीं खुलते। उनका एक प्रॉपर फॉर्मूला होता है। उस द्रव की घनता कम या ज्यादा हो गई तो वो कभी भी नहीं खुलता। लेकिन ये सब तुम मुझे क्यों पूछ रहे हो? धनेश विचारात पडला। रंगाला काहीतरी सांगितल्याखेरीज त्याला त्याचे योग्य उत्तर मिळणार नव्हते. शेवटी मनाचा हिय्या करून त्यानं रंगाला सगळं सांगायचं ठरवलं. देख रंगा, अभी मैं तुम्हें मेरा बहुत बड़ा सीक्रेट बता रहा हूं। प्रोटोकॉल के अनुसार मैं मेरे इन्वेस्टिगेशन की डिटेल्स किसी को शेयर नहीं कर सकता। एज आई ट्रस्ट यू मोर देन माई सेल्फ, आई एम सेंडिंग वन वीडियो क्लिप टू यू। वो तू देख और वापस मुझे कॉल कर, लेकिन अर्जेंटली कर। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. येस. कादंबरी वाचताना जाणवतं की प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी एक धक्कातंत्र आहे. म्हणजे असं तुम्ही कादंबरी वाचायला सुरुवात केली आणि मध्येच ठेवून दिलीत असं होतच नाही. तर सतत पुढे काय होणार आहे ही उत्सुकता तुम्ही कशी लेखनात आणली? ह्याचं उत्तर देणं जरा कठीण का आहे? कारण मी स्वतः रहस्यकथा वाचनाची अतिशय म्हणजे मला आवड होती. आवडतात. लहानपणापासून खूप पुस्तकं वाचली आणि आताही चित्रपट वगैरे आले की पहिल्यांदा ह्या प्रकारचे चित्रपट मी जास्त बघते. आणि या सगळ्यातनं जेव्हा
एक अनुभवाचं गोष्ट अशी असते, की एखादं पुस्तक हातात घेतलंय वाचायला आणि वाचता-वाचता जर असं एक 10-15 पानं वाचून झाल्यावर जर लक्षात आलं, की या सगळ्या कथानकातला मुख्य सूत्रधार कोण आहे? यातलं रहस्य काय आहे? याचा जर अंदाज लागला, तर त्या क्षणी त्या कथेतला, त्या पुस्तकातला रस निघून जातो, इंटरेस्ट निघून जातो आणि मग आपण फक्त ती पुस्तकाची पानं चाळतो आणि बघतो, की शेवटी शेवट मी काय? जो तर्क लावलाय तोच बरोबर आला. ते सगळं माझ्या कथेबाबत होऊ नये, ह्यासाठी माझा सगळा पूर्ण लिखाणाचं कसं पणाला लावून मी प्रत्येक प्रकरणात शेवटी काय, पुढे काय ही उत्सुकता कशी ताणून ठेवता येईल, यासाठी लिखाणाचा पूर्ण प्रयत्न केला. आता ते वाचक सांगतील, की मी त्या प्रयत्नात कितपत यशस्वी नाही, झाले तुम्ही आहे. नक्कीच यशस्वी झाला आहात. इन्स्पेक्टर धनेश या कादंबरीतलं सगळ्यात मुख्य पात्र, तर त्याला केंद्रस्थानी ठेवून एखादी रहस्य कादंबरी लिहिता येईल असं तुम्हाला वाटतं का? तर आधी मी त्याच्या मागचा प्रवास सांगते, की जेव्हा या कथेची माझ्या डोक्यात मांडणी सुरू झाली, तेव्हा रहस्यकथा ही अशी असते, की त्याचं लिखाण प्रवाही असावं, ते बरोबर. कुठेही अडकता कामा नये आणि शेवटी वाचन केल्यानंतर लोकांना असं वाटू नये, की अरे, इथे काहीतरी धागादोरा तसाच सोडून दिलाय आणि ह्या धागादोरा सोडण्यामुळे त्याच्यातलं मार्किंग कमी होऊ नये, या कारणास्तव या कथेमध्ये मी कुठलाही असा धागादोरा मोकळा न सोडता शेवट त्याला एक व्यवस्थित शेवट दिलेला आहे, एंड केलेला आहे. परंतु पुस्तक वाचून झाल्यानंतर असंख्य वाचकांची मला अशी म्हणजे मागणी आली किंवा बरं. विनंती आली, की "मॅडम तुम्ही लिखाण तर खूप छान केलंय, पण आम्हाला आता मन भरलं नाही. पुस्तक संपलं, पण मन संपलं नाहीये, की असं वाटतं अजून काहीतरी असायला हवंय पुढं. तर तुम्ही नक्कीच ह्याचा पुढे काहीतरी नवीन पुस्तक ह्या अनुषंगाने लिहिताल का? किंवा सीझन वगैरे काढताल का?" तर आता खूप जणांच्या डिमांडनंतर मला आता तुमचाही प्रश्न आलाय म्हटल्यावर असं वाटतंय, की पुढील भविष्यात मी नक्की याचा विचार करील काहीतरी वा, आणि प्रयत्न करीन लिहायचा. म्हणजे आम्ही नवीन कादंबरीची आतुरतेने वाट पाहतोय. इन्स्पेक्टर धनेश आणि दुर्वा. थँक यू. मला तुमचं हे जे प्रोत्साहन आहे, तेच आता माझं बळ होईल बहुतेक पुढची कथा लिहायला. मला वाटतंय आता आपण या पॉडकास्टची सांगता एखाद्या अशाच रहस्यमय प्रसंगाने करूया. बाहेर कसला तरी गोंधळ ऐकू येताच धनेशची तंद्री भंगली. कॉन्स्टेबल कदमांच्या टेबल समोर एक पोरगेल असा तरुण रडत रडत काहीतरी विचित्र भाषेत सांगत होता. कदमही त्याला दरडावून शांत राहण्यास सांगत होते. धनेशने कदमला आवाज दिला. काय कदम, कसला एवढा गोंधळ चाललाय, काय गडबड आहे? त्याबरोबर धावतच आत येत कदम सांगू लागला. साहेब, तो टपरीवाला पोरगा कंप्लेंट घेऊन आलाय. कसली कंप्लेंट? काय नाही सर, तो म्हणतोय त्याची बहीण कालपासनं घरी नाही आलती. त्यानं सगळीकडे शोध केला, पण तिचा कुठेच पत्ता लागत नाही म्हणतोय. बर, त्याला आत बोलवा. मी बोलतो त्याशी. कदम त्यावर नेहमीप्रमाणेच बोलून गेला. काय नाही हो सर, या लोकांचं काय खरं नसतं. यांच्या जमातीत आय दिन अशा घटना घडतच असतात. आता ते लोक एकतर स्वतःच पळून जातात, नाहीतर मग त्यांच्या तरच पटले नाही की हाणामारीनं जीव घेतात. हे काय नवीन नाही इकडं. कदमांच्या त्या इतक्या असंवेदनशील वक्तव्यानं धनेशचं डोकंच सटकलं. पण तरीही रागावर संयम ठेवत तो कदमांना जरा जरबेनच म्हणाला. कदम, तुम्हाला भान आहे का कुणासमोर काय बोलताय? तुम्ही स्वतःची अक्कल पाजळू नका. मी जेवढं सांगतो तेवढं करा. त्याला आत पाठवा. धनेशचा आविर्भाव बघून कदम घाबरला. पोरगेल असा दिसणारा, एरवी एवढा गोड बोलणारा हा ऑफिसर वेळ येताच असाही कडक पवित्रा घेईल हे कदमांच्या गावीही नव्हतं. त्यामुळे तो चांगलाच चपापला आणि आल्या पावली परत जात त्या तरुणाला त्यानं आत आणलं. धनेशनं त्याला समोरच्या खुर्चीत बसवून घेतलं. प्यायला पाणी दिलं. तो जरा शांत झाल्यावर त्याला विचारलं, "हं, आता सांगा, काय झालं? कोण तुम्ही? काय नाव तुमचं?" "कदम, हे सांगतील ते सगळं लिहून घ्या. एकही शब्द सुटता कामा नये." त्याचबरोबर कदम घाबरून वही पेन घेऊन त्यांच्या बाजूला येऊन उभे राहिले. तो तरुण स्वतःबद्दल सांगू लागला. साहेब, माझं नाव जुम्मन. आमच्या 4 पिढ्या इकडंच राहिल्या. इकडंच माझ्या वडिलांची टपरी चलातो मैं.
म्हणजे वडील 2 सालापूर्वीच वारले. साहेब, मी आणि माझी बहीण साईदा आम्ही दोघंच राहतो ना घरी. काल परवा माझी बहीण पाणी लाने को ओढ्यावर गेली थी. वो घरी आलीच नाही साहेब. मी रात्री दुकान बंद करून घरी गेलतो तर ती घरी नव्हती साहेब. मी सगळीकडे सवाल केले साहेब, पण कुठेच नाही म्हणले साहेब. काल शहरात आमची एक मावशी राहते, तिच्याकडे पण जाऊन आलो, पण तिकडे पण नव्हती साहेब. मी इकडे येत होतो तर हे कदम साहेब भेटले. आता त्यांना सांगितलं तर म्हणले 24 तास झाल्याबगर कंप्लेंट नोंदवता येत नाही. अ, तुम्ही उद्यापर्यंत थांबा. साहेब, परत नाही आली तर मग पोलीस स्टेशनला या. म्हणून साहेब आलो आज कंप्लेंट नोंदवायला. पण साहेब, हे कदम कंप्लेंट नोंदवून घेईना साहेब. मग आम्ही जायचं कुणाकडे गरीबानं साहेब? जुम्मन पुन्हा रडायला लागला. बरं बरं, आता तुमची कंप्लेंट नोंदवून घेतलीये. तुमच्या बहिणीची सगळी माहिती आणि फोटो द्या कदमांजवळ. हं, बाकी आम्ही बघतो. साहेब, लवकरात लवकर तपास लावा की साहेब. आमच्या समाजात पोरगी एक दिस जरी घराबाहेर राहिली तर तिला वाडीत टाकतात साहेब. तिचा कोणाशी बी निकाह होणार नाही साहेब. आता लवकर तपास लावा साहेब. पाया पडतो साहेब, लवकर तपास लावा. रडत रडत जुम्मन धनेशला विनवणी करू लागला. धनेशच्या डोक्यात वेगानं चक्र फिरू लागली. ह्या घटनेचे मागील मिसिंग केसशी काही कनेक्शन असू शकेल? इन्स्पेक्टर धनेश या घटनेचा छडा लावू शकेल? याशिवाय तुमच्या आगामी लेखनाविषयी काय सांगाल? सध्या मी 2 कादंबरी लिहित आहे. एकीचं नाव आहे जिथून पडल्या गाठी. तीही अशी प्रेमकथा आणि कौटुंबिक अशी जाणारी थोडीशी रहस्य टाईप अशीच कथा आहे. आणखीन एक कथा आहे अपराध माझा असा काय झाला. ती फ्लॅशबॅकमधून सुरू होणारी कथा आहे आणि आता अर्ध्यावर येऊन थांबली आहे. पुढं लिखाण चालू आहे. होईल थोड्या दिवसात पूर्ण होईल ती. नक्की होईल, नक्की होईल. हं. राधिका, तुम्ही या राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये खास गप्पा मारण्यासाठी आमच्यासोबत आलात. मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम. माझी खरं तर ही पॉडकास्टची पहिलीच वेळ आहे आणि मी थोडीशी त्यामुळे होते की मला काही जमेल का बोलायला. लेखक हा बोलण्यासाठी नाही लिहिण्यासाठी लिहिण्यासाठी प्रसिद्ध असतो. त्यामुळे ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टींना आपल्याला करता येईल का अशी थोडी भीती होती. पण नाही, तुम्ही छान बोललात. द सिक्रेट मिशन या कादंबरीची लिंक आम्ही एपिसोडच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही ही कादंबरी घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रिडची 2024ची प्रस्तुती आहे.